आम्ही जेव्हा येतो काय मी भांडत नाही मी नाही नाही मग बोला तुम्ही माझ्यावर गुन्हा केला पण गुन्हा कसा केला मारा मला मारा 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 गुन्हा कसा केला आम्ही तुमच्याशी कसं वाढू शकतो साहेब? आम्ही तुमच्याशी आणू शकतो का? आमचा आवाज कसा आहे? माझा आवाज ठीक आहे ना? बोला. एवढे दिवस लागतात त्या मोदी करायला. तुम्ही अभिनंदन चौकशी करा. तुम्ही अभिनंदन चौकशी करा. आमचा अर्ज आहे की नाही? त्याच्यानंतर त्यांनी मोजणी केली. त्याच्या मोजणी आम्हाला आम्ही नव्हतो त्यांनी मोजणी केली. बरोबर बरोबर तहसील आणि याची नोटीस आलीच नाही आम्हाला. मी काय बोलतो की मी तुम्हाला आधी नाही अतिक्रमण करायचा बिना रॉयल्टीची भरणी हो 55 मध्ये तिकडे पलीकडे रोडवर असं तुम्ही कंटिन्यू जप्त केलं. ऐका ना आम्ही जेव्हा तुमच्या आम्ही कोर्टात सांगितलं होतं की नाही काय सांगितलं मोजणी करायची. तुम्ही लेखी दिला आम्हाला लेखी दिले तुम्ही आम्हाला लेखी दिले तुम्ही आम्हाला याची नोटीस आम्ही नव्हतो त्या दिवशी डायरेक्ट गुन्हा दाखल आमच्या कुठे कसं दाखल कोण नव्हतं? आम्ही नव्हतो स्वतः करून गेले. सचिन शाह चालले आम्ही हॉस्पिटल होतो हॉस्पिटलला 16 तारखेला कसं काय माझं नाव पेपरात दिलं डायरेक्ट एफआयआर केली आम्ही एज्युकेशन वाले अशी भांडण करून नाही डायरेक्ट आमच्यावर गुन्हा तुम्ही काय बोलता मी आत्महत्या करीत होतो आम्ही शेतकरी यांच्यासारखे पैसे वगैरे आम्ही आम्हाला तुम्ही उत्तर देता पोलिसचं काय काम आहे? 100 जण येतं पोलीस चौकीला गेले आमच्या तक्रार नाही घेतली फक्त एमसी मध्ये नोंदवतात आमच्यावर एफआयआर करतात. मला सांग 1 महिना झाला फक्त व्हेरीफाय करतोय कागदपत्र. तोच आपल्याला खाली हे करतं याला काही शांतता घ्या. आम्हाला सगळं माहिती काय चाललंय काय नाही फक्त आमचे खिसे झाले भरलेले म्हणजे मेंटली टॉर्चर केलं जातं म्हणजे अशी गोष्ट काय तेवढा मोठा अन्याय चालू आहे. आम्ही सरकारी असतोय तुमच्या समोर ठेवतोय आम्हाला पोलीस स्टेशनला हाकलून लावतो सगळे ग्रॅज्युएट आहेत एक पण अनपढ नाहीये सगळे ग्रॅज्युएट आहेत. आम्हाला क्रिमिनल बनवायला घेतला येतो गेल्या 3 वर्षापासून
जागा चर्चा आमची सगळं ऐकून- आमच्या उलट किरमिरेल आम्हाला. दादा आपल्याला चर्चा करायची भूमिपुत्रा नाही का भूमिपुत्राला चर्चा ओके करायची ओके. चर्चा करायची चला मी काय आपल्याला बोलतो काही इथं उपोषणला फक्त बसल्या सगळं 4-5 फॅमिली उपोषणला मी काय बसलो बोलतो शिवाजीनगर साहेब, पोलीस स्टेशनला सांगतील ते सगळं ऐका शांतता घ्या तुम्ही मी सांगतो आणि तुम्हाला. शांततेला महत्व आहे. मंडप इथंच टाकू पण आपण संपूर्ण एवढा पूर्ण नकाशा समजून घेऊ बरोबर. माझी AC या माणसाने आमची 3-3.5 गुंठ बावनची दोनची जागा आता सरळ पत्र मारून घेतलं आणि नकाशा आहे बघा बस हो. हे बघा असं त्या ती पत्र मारलं ना तिथून असं येऊन असा फिरतो आणि हे सरळ पत्र मारली हा कोपरा पूर्ण आतमध्ये घेतला पोलीस स्टेशनला समजून करायला गेलं कोणतं काय नाही, माहिती म्हणून काय संबंध नाही. इथला स्थानिक तर आम्ही बोलतो असतो, आम्हाला उचलून न्या, चालेल आम्ही तिथे घे. कारण की आम्ही 100 वर्षापासून इकडे आहे, 100 वर्षापासून. म्हणजे आपल्याला तो गुजराती बिल्डर चंदुलाल शाह बिल्डर येतो आणि त्याने त्या तीन जागेत आमचा कब्जा केला आतापर्यंत आणि तिथे एक ठिकाणी 3 ठिकाणी आमच्यावर एफआयआर दाखल कोर्टाचा न्याय ना लेट साहेबांना ऐकवायचं. बोला आता तुम्ही बोला ते सगळं बोला डीसीपी सर आम्हाला दम देतात म्हणजे तिथे काहीच नाही मागच्या वेळेस आलो होतो साहेबांनी सांगितलं ते तुम्हाला सांगतो साहेब तोंडा बोलतो तुम्ही पण होते हा बोला 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 हा. आता कशाला बोलवतात ते काहीतरी टाळायचं रस्ता म्हणून बोलतात ना ऐकून घेतील हा, बस चालेल. एक वेळ जाऊन येऊ. ठीक आहे. जाऊन येऊ. मी बोलतो मी बोलेन. चल डीसीपी साहेबांची मी बोलेन. बोलवलं पूर्ण बसा. ओके ओके. तुमचा मांडा काय आहे ते तुमचं ऐकून घेते त्यांचं ऐकून घेते काय आहे ते पुढे टाकायचं. समजून बोलतो त्याला आणलं त्याला आल्यापासून जे आहे ते आम्ही ते आता साहेब नाही साहेब मागं तसाच झाला आले बोललो तिथे समोर बसला माझं झालता म्हणून बोलला आम्ही होतो साहेब मी काय बोलतो 2 मिनिटं आहे. 2 मिनिटं माझे आता किती सातबारा आहे, किती ते आता बरोबर आहे. तुम्ही ऐका. दाखवा. तुमचं दाखवा. एक मिनिट, एक कायदेशीर सांगतो मी, ऐका. सातारा बरोबर ऐका. तिथं दाखवा ना तो. आणि आमचा सातारा किती मिनिटाचा गणपती पाठवता तो मागवा हा तो वाचा आमचा. अरे यार, ते बोलवलं आहे तुम्हाला. अरे चला ना मी डीसीपी समोर ठेवतो चला ना तुमच्याकडे कागदपत्र आहे. डीसीपी साहेबांच्या तुमचं जे बोलतो तर तुम्ही काय जास्त हे करायला लागले. आम्ही काही न करा आमच्या सगळ्यांचा आवाज कसा बोलायचा आवाज नाही काय हात बीत करून असे काय सरळ करणार बोलायचं. माणूस शेतकरी मुस्लिम होऊन बोलतो हातवाले करतो शेतकरी कधी करतो अच्छा हातवाले कधी करतो अहो 3 ऐका ना. बरं आता शांतता बोलतो ना. तुम्ही बोलतो. कंटिन्यू काढतो ना आम्ही. अरे ऐका, कंटिन्यू आवाज आमचं येतो ते का? पाणी मी काय सांगतो ऐका. आपण बोलू, आपण बोलू. नाही, नाही, त्यांना ते आहेत ना, ऐकायला सांगू. काही आपल्याला बिना विचारताना काढले जाईल. साहेबांना काय थोडीशी नोटीस बरं तुम्ही नका काढू नगरपालिकेची नोटीस काढा ना तुम्ही डायरेक्ट येतो वो विषय सोडून द्या. नाही ना, साहेब, जाऊ द्या. मला काय सांगतोय आता ते राहू दे सगळं. साहेब सांगतो ऐक ना बाबा. गणपती झाले. मग लवकर करा ना सर्व यार तुम्ही पण. अहो, मग तो तहसीलदारवाले येतील तर होईल ना सर्व. त्याला काय त्याला बिल्डिंग बांधायची त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे ना. आम्हाला शेती लावायची, आम्हाला थोडी बिल्डिंग बांधायची. बिल्डरचं काम असतो सर्वे बिर्वे करायचा. कालच दाखवले. अरे ऐक ना विषय आता प्रश्न आज साहेबांनी काय बरोबर आहे. खातो ना चला, आता मी तुम्हाला बोलवतो. भोगतील सहाची झालं ना आता शांत. समजलं का बघा तुम्ही तो मनोज जाधव ना त्याला पण इथे याला सांगू ना तो दलाल आहे त्या दलालचा काय काम इथं? दलालचा काय नको मला जाता होता त्याला बोला ना, तो बसलाय ना इथंच बसलाय तो. त्याला बोलवा ना आता इथं. तो आता मगाशी तो बाहेर होता, आता त्यांनी बाहेर यायला पाहिजे ना. तुम्ही ज्या लोकांना माहिती आहे प्रकरणाची ती लोक आम्ही कायदेशीर साहेब आमचा क्रिस्टल क्लिअर आहे आमच्याकडे जे कागदपत्र ना सरकारी दस्तावेज आहेत, त्याच्या पलीकडे आम्ही काय बोलत नाही चल ना तर साहेब त्याला जोडून द्यायला नाही त्याचा अधिकार नाही हो यांना आम्हाला नोटीस पण आम्ही नाही. पण बोलतोय. त्यांना अधिकार नसलेच नाही. काय बंदोबस्त देण्याचा अधिकार आहे बंदोबस्त द्या ना वायर बिर तोडले तिथं माझी. बंदोबस्त काही पैशाच्या खर्चाने मग बिल्डर खर्च करतो ना बाहेर सगळं. किती चालू पडले काय हा, करणार आणि आहे मग ना? कोणाला करंट गिरंट लागले ना साहेब. नका तुम्ही साहेब येतात त्यांच्याशी चर्चा करा. साहेब आता करंट गिरंट लागले तिथे साहेब. तिथं वायर साहेब काढून direct सोडून आले. ठेवलं. कोणी मिळालं तर कोणी मिळालं. आम्ही आमच्या जे साहेबांना याचा संबंध नाही हम्म. काम तुम्ही केलंय ना कारवाई कामाचं नसतं असं तुम्ही पण गव्हर्नमेंट तुम्हाला पण माहिती आहे माहिती आहे कसं ना? काम होतं मग माहिती आहे ना? मग लेखी दिलं असेल तर दाखवा लेखी देतात का सगळ्या गोष्टी लेखी होतात का तुम्हाला पण माहिती आहे लेखी होतात कशा होतात कुठल्या सेक्शन प्रमाणे तुम्ही शेड आणलं ते सेक्शन दाखवा ते सांगतील ना तुम्हाला येत आहेत ना वर दाखवून दे. मग
माझ्याशी वाद घालून काही आहे का? तुम्ही आता डीसीपी साहेबांशी बोलला, डीसीपी साहेबांशी बोलल्यानंतर माझ्याशी काय हेच नाही ना. डीसी साहेबांनी सांगितलं ना तुम्हाला अधिकाऱ्यांनी रिस्टोर करा म्हणून, रिस्टोर करायला सांगतील फोन सांगतो येईल तुम्हाला. म्हटले. हा, सांगितलं तर होईल तुमचं तिथं रिस्टोर. त्यांच्यावर गुन्हे पण दाखल करा. काही धमकी नाही, गुन्हे दाखल करायला तर वॉचमन कुठे आहे? वॉचमॅनचा पण गुन्हा दाखल करा, माझ्या पोराचा पण गुन्हा दाखल करा, वकिलांच्या भाषेत ते गुन्हा दाखल करा सगळं, आणि व्हिडिओ जोडा त्यासोबत. अहो, याला व्हिडिओ पहिले पण दाखवलेले आम्ही, काट झाले का भेटले का, तरी पण कोण काय त्याच्यावर एफआर नाही करत. हा, आणि आम्ही तिथे नसताना आमच्यावर एफआर होते. कधी साहेब असं कसं काय सगळं असून पण आम्ही एज्युकेशन वाले पोरं आहेत, असं पण नाही टपोरी पोरं काय, ही पहिलीच केस झाली आमच्यावर. आम्ही फक्त त्याचे effort नाही. कंटेनरमध्ये आमच्या नावाचं कसं काय? मी माझ्या घरी झोपलो तिकडे याच्यामध्ये, आमची नावं कशी काय साहेब? नाही, नाही, काय चाललंय का? म्हणजे शेतकऱ्या केवढा मोठा नाही, अन्याय नाही, झाला तुला तुमचा. काय सांगितलं, आता एखादा माणूस येतोय 50 नाव सांगतो, मग काय मी 50 मग त्याला वेळ लागला म्हणून तुम्ही पण त्याच्या मागे जाणार का? वेळ लागायचा प्रश्न नाही, नाही. मी 16 तारखेला दवाखान्यात आहे, माझा पण एफआयआर मध्ये पेपरात नाव सीधा आमच्यावर गुन्हे दाखल झाले तुमच्या लेटरमध्ये, म्हणजे आम्हाला तुमच्या लेटरमध्ये आमची नावं टाकली, तुमच्या लेटरमध्ये आमची नावं टाकली. अरे यार, आमचा काही संबंध नाही तुमच्या लेटरमध्ये, यांच्या लेटरमध्ये पण आमची नावं टाकली.